नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मी तुमचा सगळ्यांचा आवडता अभिनेता समीर सकपाळ. तर मित्रांनो, सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी. आणि सध्या जरा फेरफटका मारायला चाललेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. आमच्या इथे एक ठिकाण आहे साखव म्हणून. तिथे फिरायला चाललेलो आहे. आणि त्याच्या पलीकडे मी आहे म्हणजे महारजली म्हणून तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही खरंच बघा. तुम्ही कसं वातावरण आहे, कशा पद्धतीत आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. आणि मग तुम्हाला कळेल की कशा पद्धतीत आहे माझं गाव, कसं सुंदर आहे. आणि कोकण म्हटलं तर तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो, कोकणामध्ये किती सुंदरता आहे. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला दाखवणारच आहे की कोकणाचं कसं आहे, काय आहे, कशा पद्धतीत आहे. तर तुम्ही बघाच मित्रांनो. आणि आता सध्या मी चालत आहे. हा बघा, सध्या कसा परिसर बघा, सध्या कसं चाललं आहे परिसर. खूप सुंदर आहे आणि छानपैकी आहे मित्रांनो. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो की आपलं साकवाशी मी जातो आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो ना, हा तोच रस्ता आहे साकवाशी जायचा. तर मित्रांनो बघा कसं सुंदर वातावरण आहे. हे सगळं वातावरण बघा. इथे शेती आहे आणि हिरवळ आहे खूप. पावसाळ्यामध्ये असंच कोकणामध्ये वातावरण असं. हे सगळे भात शेती आहे, पाणी आहे इथे. हे बघा, हा रोड आहे. आणि इथे बघा ह्या साईडला पण बघा किती सुंदरता आहे. अर्थात थोडाच एक 2 मिनटामध्ये मी साकवाजवळ पोहोचणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो, आपण आता या साकवाजवळ आलेलो आहे. हे साकव आहे. तर मित्रांनो, हा आपला साकव आहे. आपण बोललो होतो तुम्हाला. हे बघा, साकवाशी आपण आलेलो आहे. आणि खरंच बघा, हे नाले आहेत. आणि इथे आम्ही ना, खरंच म्हणजे इथे आम्ही किरव्या, म्हणजे कोकणामध्ये आपण किरव्या बोलतो आणि मुंबई साईडला चिंबोरे वगैरे बोलतो. ते इथे चिंबोरे वगैरे, मासे वगैरे आपण पकडतो येतो मित्रांनो. बघा हे कशा पद्धतीत आहे. हा ह्या साईडला आणि ह्या साईडला शेती वगैरे आहे. पूर्ण नदी मोठा आहे हा साकव. बघा, छोटे छोटे मासे आहेत, मोठी आहेत. तुम्हाला ह्या साईडलाही दाखवतो बघा. ह्या साईडलाही आपल्याकडे साकव आहे. हे दुसरा पार्ट आहे. हा दुसरा पार्टमध्ये बघा, इथे झरे आहेत, छोटे छोटे झरे आहेत, नाले आहेत, पाणी आहे. इथे रात्री तुम्ही 7-8च्या दरम्यान आलात तरी तुम्हाला किरव्या म्हणजे चिंबोऱ्या गावणारच. खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो. बघा कशा पद्धतीत आहे. मित्रांनो, हा जो रस्ता आहे तो आपला गौरीचं उतरण म्हणतात. जिथे ज्यावेळेस आपल्या गणपती येतात, त्या गणपतीनंतर जे गौरमातेचं आपण गौरमातेला आणायला जातो, ते आपण ह्या वाटेने जातो मित्रांनो. ही वाट आहे ती. आणि ह्या वाटेने पुढे नदी आहे, तिथे गौरी मातेला पूजन करून तिथे आपल्या घरी घेऊन येतात. ते पुढे आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला एक थोडक्यात वाट दाखवतो. इथे ही वाट आहे मित्रांनो.